महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा 2022-23 या कालावधीमध्ये प्रभाग क्रमांक 4 परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याकरता 7 नोव्हेंबर 2023 रोजी कामाचे आदेशपत्र देण्यात आले। या कामाचा कालावधी 150 दिवस इतका होता, तरी 8 एप्रिल 2024 रोजी कामाचा कालावधी संपून 10 महिने पूर्ण झाले असून अजूनही काम पूर्ण झालेले नाही। या अगोदर सार्वजनिक आरोग्य अभियंता यांना मुदतीत काम पूर्ण झाले नसल्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत मक्तेदाराचे सर्व रक्कम थांबवण्यात यावी असे निवेदन देऊनही अधिकाऱ्यांनी 50% रक्कम अदा केली आहे। यामध्ये अधिकारी आणि मक्तेदार यांची हातमिळवणूक दिसून येत आहे। याच भागामध्ये ड्रेनेज काम पूर्ण नसताना दुसरी निविदा रस्ता आणि ड्रेनेजची मंजुरी घेण्यात आली आहे। संबंधित असलेल्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून भ्रष्ट कारभार थांबवण्यात यावा। महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन यांचा कायमचा मक्ता रद्द करून ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे। प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्ट करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा आरवी दयावान संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताच ड्रेनेज विभागाचे अधिकारी रामचंद्र पेंटर, मसलखांब, महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शनचे मक्तेदार शिवाजी राठोड, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन 2022 व 2023 या कालावधीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे मुकुंदनगर भवानीपेठ येथे ड्रेनेज लाईन टाकण्याकरिता 60 लाख रुपयाचा मक्ता मंजूर झाला होता व या कामाचे मंजुरीचे आदेश 7/11/2023 ला देण्यात आले होते व या कामामध्ये 150 दिवस ह्या कामाचा कालावधी होता। हे कालावधी 8/4/2024 ला संपून आज रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत, तरी मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, भवानीपेठ परिसरामधल्या नागरिकांच्या समस्या आजही सुटलेले नाहीत। लोकांच्या घराघरामध्ये घाणपाणी हे जात आहे व आम्ही या ठिकाणी काल रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की संबंधित अधिकाऱ्यांचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन यांच्यावर व त्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांचा कायमचा जे मक्ता आहे रह करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं, जेणेकरून होत असणाऱ्या सर्व नागरिकांचा त्रास ह्या ठेकेदार आणि या अधिकाऱ्यांमुळे या नागरिकांना सोसावं लागत आहे। तर तात्काळ यांचा मक्ता रह करून काम चालू करण्यात यावं, राहिलेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं असा निवेदन कलेक्टरांना आंदोलनाचा इशारा देताच काल रोजी सार्वजनिक आरोग्य अभियंता पेंटर साहेब व त्यांचे सहकारी सगळे येऊन परिसरामधले सगळे पाहणी केलेले आहेत। तात्काळ हे काम करण्यात यावं, अन्यथा संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याचा इशारा आम्ही प्रशासनाला देतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।